माझ्या एका मित्राच्या भाचीला न्यूमोनिया झाला होता. ठीक आहे. त्यांना ते डायग्नोसिस झालं नव्हतं तेव्हा. तर मुलीला लहान फीवर होता. फीवर, इन्फेक्शनचे सगळे सिम्पटम्स वगैरे होते. आणि अशात त्या मित्राची आई, म्हणजे त्या लहान बेबीची, जी अवघी काही महिन्याची बेबी होती, तिची आजी अ, एका बाबाची भक्त होती. ठीक आहे. तर त्या बाबांकडे जाऊन त्यांनी त्या बाबाकडून पूड आणली, आशीर्वाद आणले, सगळं काही आणलं. 7-8 दिवस त्या बिचाऱ्या लहान बेबीला काही ट्रीटमेंट मिळालं नाही. आणि अशात ती बेबी दगावली. ठीक आहे. तर ही जस्ट एक केस आहे. आणि अशा हजारो केसेस आय थिंक या महाराष्ट्रात, अवघ्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या भारतात नक्कीच होत असणार. ठीक आहे. आज आपल्याकडे त्याचा डेटा नाही आहे की अशा परिस्थितीत किती मुलं किंवा किती व्यक्ती दगावतात विदाऊट ट्रीटमेंट. ठीक आहे. तर तो माझा मित्र शिकलेला, त्याच्या फॅमिलीतले लोक शिकलेले, शहरात राहणारे, असं पण नाही की गावखेड्यात राहणारे. जनरली म्हटलं जातं की गावखेड्यात राहणाऱ्या लोकांना आरोग्य सुविधांची समज नाही आहे, ते जास्त बुवाबाजी करतात. पण हे तर शहरातले फॅमिली होती आणि शिकलेले लोक होते. तर हे का अंधश्रद्धेच्या बळी पडले? हे का त्या बाबाच्या नादी लागून त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली? आणि ट्रीटमेंट अशा वेळेस घेतली ज्यावेळेस सर्व उपाय फेल झाले होते. तशा वेळेस त्यांना डॉक्टर आठवतो. तुमच्याही मित्रपरिवारात तुम्ही अशा घटना बघितल्या असतील. आणि ही जी अंधश्रद्धा आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक असणे लक्षात घेणे आवश्यक आहे. श्रद्धा आपल्या जागी आहे, पण अंधश्रद्धेला कुठेच स्थान नसलं पाहिजे. ॲटलिस्ट जी सोसायटी स्वतःला शिकलेली आणि पुरोगामी समजते, त्या सोसायटीने अंधश्रद्धेला थारा दिला नाही पाहिजे. पण त्या अंधश्रद्धेची आज आपल्या अवघ्या महाराष्ट्राला एवढी कीड लागलेली आहे. हे लोकांचं आरोग्यही खात आहे, त्यांचं जीवन संपवत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की पॉलिटिक्स, तुमचं जॉब्स, फॅमिली, रिलेशनशिप्स, पैसा, सगळ्या गोष्टींशी आज अंधश्रद्धा जुळली गेलेली आहे. तुमच्या मूवीपासून तुमच्या सर्व नेते, अभिनेते, सगळे मंडळी याच्याशी जुळलेले आहेत. आणि हे लोक जे आहेत हे त्या अंधश्रद्धेचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली प्रचार करत आहेत. पण त्याची किंमत ते लोक नाही मोजत. याची किंमत त्या लोकांना मोजावी लागत नाही, त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. कदाचित आज तुमची वेळ आलेली नाही आहे, पण तुमची वेळ लवकरच येईल.